गौतमी पाटीलच्या वाहनाने एका व्यक्तीला एका रिक्षाला धडक दिली आणि धडक दिल्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे। त्या व्यक्तीचं नाव सामाजी मरगळे आहे आणि त्यांची मुलगी अपूर्वा मरगळे माझ्यासोबत आहे, अपर्णा मरगळे माझ्यासोबत आहे आणि ती पोलिसांवर मोठे आरोप करते। थेट तिच्याशी बोलूयात। नेमके काय तुझे आरोप आहेत, काय तुला दिसून येतंय की पोलीस मॅनेज झालेत असं तू म्हणते? काल रात्रीपासून जो आम्ही जमाव केला होता त्यानंतर 2 इन्सिडेंट्स माझ्यासमोर पोलिसांचे आले, ज्यापैकी आत्ता जस्ट मी माझ्या हॉस्पिटलमधनं आलेले, दीनानाथ हॉस्पिटलमधून वडिलांना पाहून। आम्ही तिथे कोणीही नसताना, माझी आई तिथे एकटे असताना तिथे एक पोलीस ऑफिसर आले होते, जे की ते अभिरुची पोलीस ऑफिसर होते। आणि काल एसीपींनी आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार अभिरुचीच्या पोलीस स्टेशनमधनं आमची केस काढून घेण्यात आलेली आहे आणि ती सनसिटी पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर केलेली आहे। मग अभिरुचीचा माणूस तिथे का आला आणि त्याच्याकडे कोणत्या प्रकारची नोटीस होती का? आणि माझ्या वडिलांना अत्यंत गंभीर असा मेंदूचा त्रास होतोय, त्यामुळे तो आत गेला, तो हॉस्पिटलच्या स्टाफशी बोलला का माझ्या वडिलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, कारण माझ्या आईला तिथे त्यांना सोबत नेलं नाही। तर हॉस्पिटलचा पण फुटेज चेक करा आणि ते तिथे का गेले, त्यांना कोणी जायला लावलं आणि ते माझ्या वडिलांशी काय बोलले। आम्ही आमच्या वडिलांना कोणत्याही प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत। ह्यांचं हे असं जाणं म्हणजे माझ्या वडिलांवर पॅनिक दबाव आणल्यासारखं आहे। ते आज त्या मेंटॅलिटीत आहेत का? यांनी माझ्या वडिलांपर्यंत जाण्याआधी जे डॉक्टर त्यांनी जी ट्रीटमेंट देत आहेत त्या डॉक्टरांना त्यांनी विचारलेलं आहे का पेशंटला भेटण्याआधी? हा अपघात झाल्यानंतर सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास करत होतं, त्याच्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला। पण त्याच्या अगोदर जे अधिकारी मालुसरे नावाचे अधिकारी तपास करत होते त्यांच्यावर देखील तुझे आरोप आहेत। नेमके काय आरोप आहेत? काल जेव्हा आमचा इथे जमाव होता त्यामध्ये टोईन करणारा माणूस हा 5 तास इथं बसला होता। इथल्या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये पण तो दिसेल, 5 तास इथे बसलाय। त्याचा डायरेक्ट आत मालुसरे सरांशी कॉन्टॅक्ट आहे, जगताप म्हणून कोणतरी आहे, त्यांच्या थ्रू त्यांचं रेग्युलर कॉन्टॅक्ट होतोय। तो माणूस आम्ही येण्याआधी इथं जाऊन आलेला होता, त्याला काय पट्टी पडवली त्याचा आम्हाला अंदाज नाही। आमच्या जमावापैकी माझे काही नातेवाईक इथं बाहेर आले असताना त्यांना लक्षात आलं की याच्या बोलण्यावरून की हा टो करणारा माणूस आहे, तर त्याला आम्ही साईडला घेतला असताना आम्हाला हे कळालं की त्याचा मालुसरे सरांशी कॉन्टॅक्ट आहे। मालुसरे सर त्याला आम्हाला बघून म्हणतात तू इथे का आलास, इथं का आलास, याचा अर्थ काय? आणि आत गेल्यावर मालुसरे सर म्हणतात की नाही मी तर असं काही बोललोच नाही। मग याचा अर्थ काय? आणि मालुसरे सरांना स्वतःला माहित नाही गाडी कुठून आली। तुमचा आरोप आहे सर्वांचा, तुमचे नातेवाईक देखील तुमच्यासोबत आहेत, पोलीस मॅनेज झालेत। नेमकं पोलिसांची काय भूमिका दिसून येते की त्यात मॅनेज वाटते तुम्हाला भूमिका? काल तेव्हा हा सगळा प्रसंग घडला तेव्हा तिथे एसीपी सर होते। एसीपी सरांसमोर जे काही आमचे रेकॉर्डिंग होते ते सगळे दाखवले, टोईन करणाऱ्यापासून ते मालुसरे सरांपर्यंतच्या सगळ्या रेकॉर्डिंग दाखवल्या। तेव्हा आमच्या जमावाने सांगितलं जर मालुसरे सरांचे या सगळ्याशी काही संबंध नाही तर मालुसरे सरांना आता त्यांचे फोन दाखवायला लावा, रेकॉर्ड दाखवायला लावा। आम्हाला जे तपास अधिकारी मालुसरे आहेत त्यांची देखील या प्रकरणात चौकशी व्हावी अशी सगळी तुमची मागणी आहे? हो, अशी माझी मागणी आहे। त्यांचेही सीडीआर काढा, त्यांचे किती नंबर आहेत तेही चेक करा आणि ही केस चालू झाल्यापासून त्यांना कुणी किती फोन केलेले आहेत त्या सगळ्याचा तपास मला पाहिजे, कारण माझा डायरेक्ट संशय त्यांच्यावर आहे। नाहीतर सीसीटीव्ही फुटेज चेक करा, ते मालुसरे सरांना कधी भेटले होते आणि कोण भेटायला आलं होतं सरांना। पोलिसांची सगळी जी भूमिका आहे ती संशयास्पद वाटते तुम्हाला? हो, पोलिसांची अर्थातच सगळी जी भूमिका आहे ती संशयास्पदच वाटते, कारण आमच्या समोर कालपासून 2 इन्सिडेंट्स पोलिसांच्या अगेन्स्ट घडलेले आहेत। आम्ही कसा त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे? मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांची तुम्ही भेट घेतली, नेमकं या भेटीत काय झालंय, काय या नेत्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? चंद्रकांत पाटील सरांना मी काल रात्री भेटून आली आहे, त्यांनी मला अतिशय पॉझिटिव्ह असा प्रतिसाद दिलेला आहे, जो की मला पोलीस प्रशासनाकडून मिळाला नव्हता। त्यांनी आमच्या समोरच डीसीपी सरांना फोन लावला आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी लगेचच सांगितलेलं आहे। मुरलीधर अण्णांनी पण मला तेच सांगितलं, त्यांनी डीसीपी सरांना फोन केला, त्यांनी पण आज दुपारपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा लगेच छडा लावा असं त्यांना सांगितलेलं आहे। आता बघूयात कसं होतंय पुढे। डीसीपी गौतमी पाटीलवर या सगळ्यात गुन्हा दाखल व्हावा ही तुमची मागणी? अर्थातच, कारण गाडी ही त्यांच्या मालकीची आहे आणि आपल्याकडे फक्त आय विटनेस आहेत जे असं सांगतात गौतमी मॅडम तिथे नव्हत्या, पण माझा हा संशय की गौतमी मॅडम तिथे होत्या आणि आय विटनेसचा स्वतः गौतमी पाटलांना वाचवण्याचा सगळा हा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय असं वाटतंय? गौतमी पाटलांना वाचवण्याचा प्रयत्नही केला जातोय आणि आरोपीही बदललेला आहे। आरोपीही दुसरा कोणता तरी मोठा अधिकारी असल्याचा किंवा कोणताही मोठा व्यक्तिमत्व समाजातला असल्याचा माझा हा दावा आहे आणि मला हा संशय खूप दाट आहे, त्यामुळे त्याचाही सगळ्यांनी पाठपुरावा करावा। नक्कीच आपण पाहतोय की जे यामध्ये जखमी आहेत त्यांचे नातेवाईक आता पोलीस स्टेशन समोर जमायला सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत गौतमी पाटलांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका या सर्व नातेवाईकांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.